बोला भाऊ. अरे जरा बघतेस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. नवा बघतेस तू माझ्या. यो भाऊचा फोन. हा हा बोला ना भाऊ. हा हा बोला बोला. मेलो मेलो नाही भाऊ, येतच आहे मी पुरायला. कावा? हा हा बोला ना. हाय काय भाऊ? कवा? बस का भाऊ? अहो आम्ही तर कधी पण यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला बोलवायचं आणि आम्ही यायचं. अहो तसंच ठरलंय आता आमचं. हा बरं पुरतो. आपला आणतो. ठेवा तुम्ही, म्हणजे मी ठेवतो. हा हा येतो. हा काही म्हणा, आपले भाऊ आहेत ना, नशीबवान आहे नशीबवान. अरे आपल्यासारखे कार्यकर्ते मिळाले म्हटलं नशीबवान आहे ना. बरोबर बोलले. तू लाखात एक बोललाय, मग बोलतच असतो आपण लाखात एक. दोन पण नाही बोलत. भाऊ भाऊ बसा 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 बसा. पडू नका. हा आले समजे? आले की. दिन्या नाम्या जगण्या कुठे? अहो ते काय माहिती आम्हाला, तुम्ही विचारायचं ना त्यांना. का आता ते कसे येतील भाऊ? सुतक पडलंय त्यांना. हा आता आपल्या पार्टी सुतक पडल्यासारखंच वाटणार आहे ना त्यांना. म्हणजे भाऊ ते गेले तिकडच्या पार्टीत. का इथे काय खुपताय त्यांना? नाही तर काय, आंधळ दळीतय कुत्र पीठ खातय अशीच गत होणार आहे. ते यायला देऊ का एक थोबाडीत? हा कुठलं वाक्य कुठे जोडताय? तुमच्यासाठी ना किती काही करा, तुम्ही तंगड्यावरच करणार. आम्ही मग ते समजे तिकडे गेले कसे? आम्हाला काय माहिती, तुम्हीच विचारायचं ना त्यांना. मीच विचारू? मलाच सांगा, तुम्ही का नाही विचारला? अहो भाऊ आता ते लोक त्या पार्टीत झाल्यावर आपल्याला खरं सांगणार आहे का? नाही ना, मग उद्या तुम्ही जाता. हो नाही भाऊ, आम्ही नाही जाणार तुम्हाला सोडून. हा आपला विश्वासच नाही. खरंच भाऊ तुमची शपथ घ्या, माझीच शपथ घ्या. मलाच मारा तिच्या आईला तुम्ही लोक. जरा विश्वास ठेवा की भाऊ. ठेवला पुढं काय? काय 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 बरे काय? ये त्या सगळ्यांना पश्चाताप वाटला पाहिजे. आपल्या हातून ही चूक घडली कशी असं वाटलं पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. भाऊ मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, आम्हाला सगळ्यांना ना चांगलं काहीतरी भारी बक्षीस द्या. मग बघा. हा बक्षीस हवं. हा मग समजायला बघ. हो हो हा, ये घे. तुम्हाला हवंय? नको. हवंय हवंय आम्हाला तू नकोच नको. मग हे असं आहे भाऊ, तुमचं चांगलं काय सांगायला गेलं ना, तुमचं असं आहे. अरे तुला बक्षीस देऊन ते समजेला परत येणार आहेत का? अरे कार्यक्रमाचा विचार करा. काहीतरी मोठं घडवायचं, राडा घालायचा, सगळीकडे बातमी झाली पाहिजे. मग येतील पटापटा 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 समजे आपल्याकडे. भाऊ हा कार्यक्रम करायचा काय, दणका उडायला काहीतरी गुड न्यूज पाहिजे ना भाऊ. अरे सारख्या सारख्या गुड न्यूज द्यायला भाऊला झेपलं पाहिजे का नको? तू चार चौघात माझी लाच काढायला बसलाय. तसं नाही भाऊ. तसं नाही म्हणजे कसं? हा झेपणार नाही म्हणतो समजा समोर. तुला माहिती का रे माझी ताकद? तसं नाही भाऊ. तसं नाही म्हणजे कसं? हा सगळ्यांसमोर इज्जत काढतो माझी. त्याला असं म्हणायचं होतं भाऊ का सारखी सारखी गुड न्यूज द्यायला का तुम्हाला इलेक्शन उभं राहता येणार नाही इलेक्शनला. अरे ते होणार नाही म्हणूनच ते हे सगळा कार्यक्रम घडवतोय. बरं ते समज सोडा, कार्यक्रमाचं बोला. कार्यक्रमाचं बोला भाऊ. शिवजयंती. शिवजयंती. हा भाऊ या 28 तारखेला देऊ दणका उडून. अरे दणका नाही,
भगवा राडा घालायचा, अख्खा गाव गोळा करायचा, राडा करायचा, राडा. भाऊ मी काय म्हणतो भाऊ, आपण या वर्षी दुप्पट वर्गणी गोळा करायची का? अरे दुप्पट नाही, 5 पट गोळा करायची. 5 पट. हा 5 पट. जो देणार नाही ना माझ्याकडे पाठवायचा. हा अरे भगवा राडा घालायचा आपल्याला. राडा घालायचा आहे, राडा. चला तयारी करा, चला लिस्ट बनवा आणि कोणी नाही दिली तर माझ्याकडे पाठवायचं. चला निघा 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 निघा, कामाला लागा. हे सिनेमा बघतोय काय? देख देख तुझ्या वेळेला कामाला लाग. हा कामाला लागायचा. भगवा राडा घालायचा, भगवा राडा. हा दिले काय सांग, यावेळेस शिवजयंती लय जोरात होणार आपल्या गावात. मग भाऊ हा. यंदाच्या वर्षी भाऊनी ना लय मानाव घेतलेलं आहे. पण काय म्हण बर का, भाऊचं डोकं चलतं बर का एकदम. अरे आपल्या पार्टीतून बाहेर गेलेल्या लोकांना आहे ना कसा धडा शिकवायचा हे पक्क माहित राहतो भाऊला. मग हा एकदम भारी आहे, मग नियोजन मस्त. अरे काय रे तुम्ही इकडे निवंत बसले? मग अरे ते कामा धंद्याचं काय पाहा इकडं. काय या आता या आपलं काय आलंय पुढं, तुम्ही निवंत कट्ट्यावर बसले यार. हा मी पण नियोजन केलंय. ते बॅनर बिनरचं सगळं फ्रेम बिम लावायचं, कोणाचा फोटो मोठा कोणाचा लहान फोटो सगळं बघितलंय आम्ही. हा? मग आणि ते डीजेचं काय आलं? ते सुन्या गेला ना बघायला. डीजे ठरवायला कधी? गेलाय म्हणे तर तो बा तुला आला ते बा. अरे आलाय. हा, तो का- लढाई तो फेत पाणी. काय काय चाललंय तुमचं? करा तुम्ही, करा 4 जण टाइमपासच करा. या आईला सगळं कामाचं किती ताण आहे, मला माझं जीवाला माहिती. ते अजून डीजे ठरवायचं आहे. आणि डीजे ठरवायला गेलता ना. अरे डीजे ठरवायला गेलो होतो मी, मग पण आपल्या आधी डीजे बुक झाला ना. कोणी? अरे विरोधी पार्टीने बुक केला. अयो चैला यांच्या. आता काय जावं लागन, भाऊच्या कानावर घालावं लागन. भाऊच काहीतरी मार्ग काढून यातनं. हा भाऊ काढायला पाहिजे ते तसं. झालं का तुझे बिस्किट खाऊन? हा तेवढा एकच होता तुला एकच होता ना. चल चला चला यार, चला भाऊ चला. चल लवकर लवकर चला. यायला तुम्हाला कुठलं काम वेळेवर करता येत नाही. सकाळी जा म्हटलं होतं ना तुम्हाला. सकाळचा सोडा भाऊ, 4 दिवसापूर्वी डीजे बुक केलाय त्यांनी. मग तुम्हाला लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाची एवढी जय्यत तयारी चालू आहे, आपल्याला खबर नाही. आम्ही फिरतोय हे 68 लोक घेऊन. वर्गणीचं काय झालं? भाऊ 5 पट वर्गणी मागायचं म्हणजे कोण देत होय? कोण देत होय? महाराजांचं कार्य पटवून द्यायची क्षमता आहे का तुमच्यामध्ये? तुम्हाला तरी माहिती आहे का महाराजांचं कार्य किती मोठं होतं? मग पैसे त्यांच्यासाठी नाही तर मग काय दारू सिगरेट फुकायला आहे? हा बोल ना संजय. हा आईला भाऊ पशीच आहे ना. बरं ठीक आहे. काय बरं करतो, फोन करतो तुला. भाऊ पशी ठीक आहे. काय रे काय झालं? भाऊ आबा साहेब त्यांचे कार्यकर्ते सगळे दादा साहेबांच्या घरी गेले. का कशाला? आता काय ते संजयचा फोन आला होता, ते गेले सगळे तिकडं. त्याला आता हा काय नवीन प्लॅन बी नाही का त्यांचा? भाऊ मला काय वाटतं माहिती का, हे काय प्लॅन बिन नाही. आपले जे दादासाहेब आहेत ना, ते आहेत ना इतिहासाचे जाणकार माणूस. बाहेर त्यांचे इतिहासावर कार्यक्रम होतात, तिथं त्यांना मानपान भेटतो. मला वाटतं तिची पार्टी आहे ना, ते बहुतेक दादासाहेबांच्या देखरेखीखाली शिवजयंतीचा काहीतरी कार्यक्रम करण्याचा विचार करतात असं मला वाटतं. मग आपली काय ओळख बिळख नाही का दादासाहेबांची? हा हा आपण एक काम करू, चला दादासाहेबांकडे जाऊ, त्यांच्याशी बोलू, बघू काय करतायत. हो नको नको. हो त्यांना जर आपण त्यांच्या बरोबर भेटायला गेलो ना, त्यांना वाटत ना आपण त्यांची कॉपी करतोय. एक काम करू ना, त्याच्यापेक्षा आपण स्पेशल मध्ये भेटायला गेल्यावर. हा ही केली ना डोक्यालिटीची गोष्ट. अरे असे वागलात की मलाही अवसान येतं. गण्या दिल्या ही समधी लोक दादासाहेबांच्या घरून गेलीत की लगेच मला फोन लावा, लगेच आपली मीटिंग लावू. चला निघा मग. हा चला लगेच कळवा रे. लगेच फोन करतो. भाऊ आम्ही काय करायचं? आता ते पण मीच सांगू का? हा
पहिल्यांदा साजरी करतोय का जयंती? मागच्या वर्षीची लिस्ट काढा, बघा आपण काय काय केलं होतं ते. नवीन काय फॅड आला आहे ते पण घाला लिस्ट मध्ये. हा चला निघा कामाला लागा. चला 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 निघायचं. निघा. अरे निघा ना. आणि काम करा जाऊन. गप्पा मारत बसू नका. माझ्या येणार आहे कार्यक्रम. मजा येणार आहे पण. बरं थांब 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 थांब. बरं काय महिला मंडळ एकदम जय्यत तयारी. हा ड्रेसिंग बिसिंग काय निवडणुकीला उभं राहतात काय? हा राहू ना. कोण अडवणार आहे रे आम्हाला? तुम्हाला कोण अडवणार असं समजू नका. आमचे भाऊ आहेत ना भाऊ, त्यांनी आमच्यावर आहे ना लई मोठी जबाबदारी दिली. आलं का लक्षात? याला काय माहिती आपलं काय आहे? ए, ए, तेच सांगतोय. गाव कोळप्यांनो हा झालं तुमचं इंडून. तर थोबाड घ्या वर आणि निघा. थोबाड आमचं वरच असतं. ताट मानेने चालवतो आम्ही. खाली घेऊन थोबाड घालून चालायला काय आम्ही काय चोऱ्या केल्या का लाबाड्या केली? आपण काय जेवण पातळी घेऊन चालू राहतो. भाऊनी आम्हाला आहे ना शिवजयंतीची जबाबदारी एकदम जोरदार पार पाडायची जबाबदारी दिली आहे. कसली जबाबदारी दिली रे? डीजे लावायची, गावात बॅनर लावायची, दारू पिऊन उधळत नाचायची, का गावातल्या आई बहिणींना छेडायची? ए रामबा तू जरा नीट बोल बर का. महाराजांची शिवजयंती साजरी करताना थोडा एन्जॉय. एन्जॉय? शिवजयंती म्हणजे तुम्हाला एन्जॉय वाटतो का रे? चला निघा तुम्ही. हा जातो जातो. जातो का आता इथवर? चला ग, आपल्या कार्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करू. भाऊ आहेत का घरात? नाही. अरे कोण? रंबा ये 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 बस. तू डायरेक्ट आमच्या घरी? हा यावं लागलं भाऊ. भाऊ नको म्हणू ना. भाऊ नको म्हणून. आता गो बाया मग दादा म्हणलेलं चालेल का? हा नाही दादा म्हणलेलं चालेल का? दादा म्हणा, भाऊ म्हणा, देव म्हणा, नवरदेव म्हणा, जे मनात असेल ना ते म्हणा. गावातल्या समध्या बायकांनी मोर्चा काढला की काय आमच्या घरावर? हो मग. मग काय मग? भाऊ आम्ही तक्रार घेऊन आलोय. तक्रार? हो. का? काही त्रास आहे कोणापासून? हो म्हणून तर तुमच्याकडे आलोय. यायला गावातल्या कुत्र्यांना लई मात चढलाय वाटतं. बायकांना त्रास झाला ना की आपलं डोकं सटकतं. नाव सांगा, वाट लावतो एकेकाची. कोण आहे तो? नाव सांगा. हो भाऊ तुम्हीच. काय चेष्टा लावली की काय? आता गो बाया आणि तुमची चेष्टा करायला तुम्ही काय आमची मेवणी आहेत का? अरे रंबा माझं नाव कशाला घेतेस तू? मी काय केलंय? मला पूर्ण डाऊट आहे तुम्हाला विरोधी पक्षानेच पाठवलं इकडं. आम्हाला कोणी नाही पाठवलं, मी स्वतःच आलोय. कशाला? भाऊ तुम्ही दरवर्षी शिवजयंती साजरी करता, हा त्यात तुम्ही आम्हा महिलांना का सहभागी करून घेत नाहीत? आम्ही तुम्हाला का सहभागी करून घ्यायचं? म्हणजे अरे तुम्ही स्वतः सहभागी व्हायचं. आपल्या राजाची जयंती आहे, तुम्ही काय निमंत्रण आमंत्रणाची वाट बघताय का? आपल्या राजाची जयंती आहे ना म्हणूनच सहभागी व्हायचंय. पण काय? पण जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी व्हायला लाज आणि भीती वाटते. लाज आणि भीती नाही. नेमकं म्हणायचं काय? थोडं ना स्पष्टच बोलते भाऊ. तुम्ही ज्या पद्धतीने शिवजयंती साजरी करताय ना ती पद्धत योग्य नाहीये. जयंती आपल्या महाराजांची आणि गाणी लाज वाटणारी, कपाळावर भगवा आणि तोंडात मावा, जयंतीचा दिखावा करायचा गावाला आणि छेडछाड आम्हाला. हे रंबा काही काय बोलतेस? खोटं बोलली का ती? तुम्ही गप्पा बसा. यायला मला तर आता पक्का संशय यायला लागलाय. तुम्ही ना समध्या विरुद्ध पार्टीला जाऊन मिळालेले. ओ भाऊ आम्हाला तुमच्या पार्टी बिर्टीची गरज नाही आहे. तुम्हाला नसेल पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणेच वागावं लागतं. नाही त्यांच्या मनाप्रमाणे वागलं आमची कामं करतील कसे ते? पार्टीची कामं कशी करतील ते? भाऊ महाराजांची जयंती साजरी करण्याआधी ना त्यांचा इतिहास वाचा आणि समजून घ्या, मग कळेल. तू मला शानपणा शिकवू नकोस. दिवसाला 10 मीटिंग अटेंड करतो मी. हा आणि मी एकटा नाही आहे. हे बघा आम्हाला शिकवू नका. ते आम्हाला सगळं कळतं. आणि काय महाराष्ट्रात मी एकटा नाही आहे जी अशी जयंती साजरी करतो. महाराष्ट्रात सगळीकडे अशीच जयंती साजरी होते. आणि तेच बदलायची सुरुवात आपण केली तर? आता मी तुमच्या मताप्रमाणे वागायचं म्हणजे तुम्ही ऐकणार नाही म्हणा की. एकदम बरोबर कळलंय तुला. चला निघा. ठीक आहे निघतो आम्ही. हो तुम्हाला काय सेपरेट सांगायचं का? चला निघा. हो निघते.
जरा बघा प्रत्येकाचं. हा गाड्या बोल. अरे कार नमस्कार. या भाऊ या या बसा. या बसा बसा बस अरे. काय म्हणता भाऊ, आज आमच्याकडे येण्याचं प्रयोजन? बस काय आमच्याच तोंडून ऐकायचं आहे का सगळं? त्याशिवाय कसं करणार? बर दादासाहेब, आमचे विरोधक तुम्हाला येऊन भेटून गेलेत आणि काही नवीन विरोधक पण आलेत. म्हणलं दादासाहेब या गावचं भूषण आहे, आपली ओळख आहे, आपण पण जाऊन भेटून घेऊ. बरं बरं, तुम्ही आलात हे फार बरं झालं. पण आजच कसं काय येणं केलं? नाही, तुम्ही सहसा आमच्याकडे येत नाही म्हणून म्हटलं. नाही कसं आहे हे दादासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुमची आठवण येणारच. त्यांच्या जीवनावर जो तुमचा अभ्यास आहे, गड किल्ल्यांवर जो तुमचा अभ्यास आहे, त्याच्याबद्दल अख्ख्या गावाने तुम्हाला प्रेम दिलं आहे. आम्ही तर यायलाच पाहिजे. भाऊ, स्तुती सोडा आणि कामाचं बोला. कसं आहे दादासाहेब, शिवजयंती तोंडावर आली आहे. हो, म्हणलं आम्ही जर ती तुमच्या मार्गदर्शनाखाली जर साजरी केली तर आमचं ज्ञान पण वाढेल आणि कार्यक्रमाची शोभाही वाढेल. भाऊ, तुम्ही माझं मार्गदर्शन घ्यायला आलात हा तुमच्या मनाचा मोठेपणाचा आहे. पण माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे जयंती साजरी करणं हे तुम्हाला रुचणार नाही. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर जाणार काय? नाही जाणार. अहो एकदा बोलून तर बघा. बरं मग फ्लेक्स बॅनर डीजे लावायचं सोडून कुठलंही व्यसन न करता न नाचता जयंती साजरी कराल? आम्हाला वाटलं होतं तुम्ही हे बोलणार. इथे आधीच लोकांनी तुमचे कान भरलेत. माझं म्हणणं, भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करावी या विषयावर इतरांनी माझे कान भरण्याची काय गरज आहे? मी नेहमीच माझ्या भाषणातून, माझ्या व्याख्यानातून समाजाला हात जोडून हीच विनंती करीत असतो की छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊ नका तर डोक्यात घ्या आणि महाराजांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करा. गुढ्या उभारा, दाराला तोरण बांधा, शिवचरित्राचं पारायण करा. किमान त्यामुळे तरी महाराजांचा खरा इतिहास लोकांना कळेल. पारंपरिक वाद्ये, पारंपरिक कला, मर्दानी खेळ अशा कार्यक्रमांचं आयोजन करा. सांडथोर, माता भगिनी अशा कार्यक्रमात सहभागी होतील. भाऊ, अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्याप्रमाणे आपल्या जयंती साजरी करता येईल. पण तसं होतच नाही. सबंध महाराष्ट्रभर असभ्य पद्धतीने महाराजांची जयंती साजरी होतीये. का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, कायदे बनवले, जोर जुलूम अत्याचारांना पायबंद घातला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नाचण्याचं धाडस होतं कसं? लाज वाटत. महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं त्यांच्या पाठीमागे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली होती. पण आपण सुराज्य करून त्याचा फार अंधार करून टाक. यासाठीच का महाराजांनी स्वराज्य स्थापलं? यासाठीच का तानाजी, बाजी, जिवा, शिवा, प्रतापरावांसारख्या हजारो नररत्नांनी स्वराज्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली? भाऊ, याही पेक्षा आपल्या दिग्विजयी शंभूराजांची धर्मनिष्ठा आणि बलिदान आपण विसरावं? याहून महाराजांसाठी मोठं दुःख काय असेल? आज काय वाटत असेल महाराजांना? आपण आपल्या स्वार्थी निष्ठुर वृत्तीने महाराजांच्या स्वप्नांची पार राख रांगोळी केली, उद्ध्वस्त केली त्यांची स्वप्न आणि सोबत महाराजांचा विश्वासघातही. भाऊ, अहो 4 शतकं उलटून गेली तरी आपण महाराजांना समजू शकलो नाही. या दुःखाने महाराजांचा जीव कासावीस होत असेल, लाही लाही होत असेल त्यांच्या सर्वांगाची. भाऊ, हात जोडून सांगतो, महाराजांना समजा, समजा. अरे भाऊ, आबा काय आहे? दादासाहेब, काल तुम्ही आमचे डोळे उघडले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिवजयंती साजरी करतो आहोत. एकदा नजर टाका आणि काही कमी जास्त असेल तुम्ही आम्हाला सांगणारच.
अहो होय, आता ही शिवजयंती या तरुणांना आदर्शच घालून देईल. हा चला 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 चला. चेहरा खुलना चेहरा खुलना मानवर अम्रवृक्ष डुलना मानवर अम्रवृक्ष डुलना मानवर अम्रवृक्ष डुलना मानवर अम्रवृक्ष डुलना ओगळाने का होता फोडीला ओगळाने का होता फोडीला ओगळाने का होता फोडीला ओगळाने का होता फोडीला मंजुळ सुरन चाचणी घाला मंजुळ सुर चाचणी घाला हरी काने मोर नाचू लागला जिंगणी चूची वाट केला जिंगणी चूची वाट केला मानवग मानवाला झाला मला विश्व आनंद गाऊ लागले होऊन चराचरी होवा होऊन चराचरी होवा होऊन चराचरी होवा त्यांच्या भगाण्याचा ओघात शाहिरांनी काढली त्यातून शाहिरांनी काढली त्यातून वाट काढली त्यातून वाट शाहीर शिवाचे भाट Yeah.
रक्षणाला हरी रक्षणाला हरी अरे कबरी घुमती शाहिरी प्रसन्न झाली हा पुत्र रत्नाचा लाभ झाला शिवाई मावली प्रसन्न झाली पुत्र शिवाजी अवतरला शाही उलट न्याला मोगलाची शाही उलट न्याला हे शब्द पहा शाही राजे महाराष्ट्राचे भव्याचे राज्य शिपाई येऊन बघा हाती नंगी तलवार किती गड किल्ल्यावर फारली किती गड किल्ल्यावर फारली किती गड किल्ल्यावर फारली मुलखाच्या इंग्रजी बाजी पाणी पाजायचं काम केलं पहा उभे होत आधी जगाची ऐका पहा पवाड्याला ऐका पवाड्याला ऐका मरणाच्या पवाड्याला ऐका मरणाच्या पवाड्याला शिवनेरी वकाळ पहा जन्मला शिवनेरी वकाळ पहा जन्मला
करतो ताळा मिळच नाही, कुणी काही करतो ताळा मिळच नाही. असं गाव रांगड साऱ्याला घाई, असं गाव रांगड साऱ्याला घाई.